न्यूज लाईन, अचूक वेधक. कराड शहरातील काही पेठांमध्ये तोडण्यात आलेली झाडे खासगी शेडमध्ये साठवून त्याची 8 ते 9 हजार रुपयांना विक्री केली जात असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. ही बाब भाजप नगरसेवक गणेश पवार यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी संबंधित ठेकेदाराशी संपर्क साधला. मात्र ठेकेदाराकडून उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याचा आरोप करण्यात आला. या संदर्भात भाजप नगरसेवक गणेश पवार, अजय पावसकर, आशुतोष डुबल आणि सुमित जाधव यांनी कराडच्या वैकुंठधाम परिसरासमोरील पार्किंगच्या मोकळ्या जागेची पाहणी केली. या ठिकाणी शहरातून तोडण्यात आलेली झाडे साठवून ठेवण्यात आल्याचे त्यांनी पाहिल्याचा दावा केला. या प्रकारची सखोल चौकशी करून संबंधितावर योग्य ती कारवाई करावी, तसेच तोडण्यात आलेल्या झाडांचा हिशोब व त्यांच्या विक्रीबाबत माहिती जाहीर करावी, अशी मागणी नगरसेवकांनी केली आहे. द न्यूज लाईनसाठी अमोल टकले, कराड. हे आज आमचे नगरसेवक गणेश पवार यांनी झाडं तोडण्यासाठी सीओ साहेबांना वारंवार सांगितलं होतं. सीओ साहेबांच्याकडनं ही झाडं तोडली, त्यांना निरोप गेला नाही. गणेश चव्हाण म्हणून जे आहेत झाडं तोडणारे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत, त्यांना निरोप वारंवार गेला असेल नसेल आम्हाला माहीत नाही. पण ज्यावेळेस गणेश पवार यांनी, आमचे नगरसेवक आहेत गणेश पवार यांनी फोन ज्यावेळेस लावला त्यावेळेस त्यानं सांगताना सांगितलं मी झाडं तोडणार नाही म्हणून. मी कुणाची आत्ता झाडं तोडणार नाही. ही आपण जी झाडं तोडायला त्या सांगतोय ती झाडं तोडून तो इथं आणून टाकतोय, इथं डंप करतोय आणि 8,000 रुपयानं तो विकतोय अग्नीसाठी. मग हे कितपत योग्य आहे? एखादी परिस्थिती असते आहे नसते आहे, मग त्या माणसाने करायचं काय? ही आता तुम्ही जर जागा बघितली सगळी मागची सगळी जागा पॅक केली, हे सगळं अखंड पार्किंग आहे. मग इथल्या हे जी तो नगरपालिकेच्या टेंडरमधनं लाकडं जी तोडून आणतोय, हे सर्व लोकांना त्यानं विनामूल्य द्यावीत अग्नीसाठी. व ही जे तुम्ही मागाची जागा सगळी बघताय ही सगळी अखंड पार्किंगची जागा आहे. हे सगळं पार्किंगमध्ये त्यानं अतिक्रमण सगळं केलेलं आहे. इथं माणसांनी गाड्या लावायच्या कुठं? अखंड रस्त्यांवरती गाड्या उभ्या असतात, येणाऱ्या जाणाऱ्या वाहतुकीला अडचण असते, तरी सुद्धा इथलं अतिक्रमण काढलं जात नाहीये. गावातलं अतिक्रमण काढलं गेलं पण इथलं अतिक्रमण का निघत नाहीये? हे कधीपासून सुरू आहे आणि तुमच्यात ही बाब केव्हा लक्षात आली? ह्या पार्किंगला कमीत कमी नाही म्हणलं तर 4 महिने झाला मी ह्या पार्किंगसाठी भांडतोय, तरी सुद्धा इथं डंप केलीच जातात लाकडं. इथला माल सगळा उचललेला जात नाहीये. त्यासाठी नगरपालिकेनं भाड्यानं दिलंय का पार्किंग, का ह्यांना असंच वापरायला दिलेलं आहे? बाकीच्या माणसांनी करायचं काय? त्याचं शेड इथं जर तुम्ही मागं बघितलं एवढं मोठं शेड त्यांना दिलेलं आहे लाकडांसाठी, त्याचं भाडं नाही का? त्याचं भाडंही रुपये मिळत नाही नगरपालिकेला. मग ह्याला असंच पोचलंय का? आणि नगरसेवकांची बोलायची जी पद्धत आहे का की 35 नगरसेवक आहेत, 32 नगरसेवक आहेत, 32 नगरसेवकांपैकी मायाशिवाय कुणालाही पर्याय नाही झाडं तोडायला, असं जर त्यानं वाक्य येत असतील मग नगरपालिका ह्या एकालाच टेंडर देणार का? या संदर्भात तुम्ही मुख्याधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत का? त्यांच्यावर कारवाईची मागणी करणार आहेत? हो, 100%. आम्ही उद्या सकाळी निवेदन देतोय मुख्याधिकाऱ्यांना आणि त्या पद्धतीनं सीओ साहेब त्यावरती काय ऍक्शन घ्यायचं ते बघतील. आज आम्ही इथं स्मशानभूमीच्या इथं खरं हे जे गोंधळ कारभार चालू आहे ते बघायसाठी आलेलो. आपले बरेच वर्षापासून कराडमध्ये चव्हाण हे झाडं तोडण्याचं काम कॉन्ट्रॅक्ट घेतात नगरपालिकेचं, आणि त्यांच्यावर अशी एक कंडिशन आली की डिपेंडन्सी इतकी झाली नगरपालिकेची की आत्ता गेल्या 8 महिन्यापासून आम्ही शिवसाहेबांना विनंती करतोय तर ह्या माणसाच्या पर्याय उपस्थित करा, दुसरे पर्याय बघा. त्यांना विनंती करावी लागते. मध्ये बरेच झाडं पडली, लोकांना नुकसान झालं, तरी पण ह्या माणसाची विनंत्या करून तो लक्ष देत नाही. आता ह्या कंडिशनवर आलाय की तो नगरसेवकांनाही उर्मट बोलायला लागलाय. मला काय नगरपालिकेची गरज नाही, तुमची गरज नाही, आरतुरीची भाषा घेऊन ही सगळ्यांची त्याचं संभाषण असतंय. आता आम्ही इथं बघायला आलो तर जी पार्किंगची जागा आहे तिथं ते जे लाकडं आहेत, बरं त्याला कुठला कर आकारणी नाही, कसले भाडं तो नगरपालिकेला भरत नाही, त्याच्या कोणाचं तो वर हसताय. अशा कंडिशनमध्ये तो काम करतो. आज आम्ही विनंती करायला गेलो, आम्हालाही तो उलटं बोलतो. तर ह्या गोष्टीची कुठेतरी चौकशी झाली पाहिजे म्हणून आम्ही ही सगळी माहिती घ्यायसाठी इथं आलो. ठिकाणी आजी नगरसेवक या ठिकाणी आले, कराड नगरीचे काही सामाजिक कार्यकर्ते आहेत. इथं येण्याचा मुख्य उद्देश एवढाच आहे
की हा जो कॉन्ट्रॅक्टर आहे तो या ठिकाणी ज्या आपल्या दहन होते प्रेत म्हणजे ज्या बॉड्या डेथ होतात त्या बॉडीच्या पाठीमागं कराडामधले जी काही आपली काही झाडं आहेत नगरपालिकेच्या हद्दीतली ती झाडं तो तोडतो तोच तिथं येऊन आणून पुन्हा आम्हाला डबल पैसे घेत असतो. तर आमची एक सगळ्यांच्या वतीनं विनंती आहे, कारण हे पार्किंग आता मध्ये मोकळं होतं, पार्किंगला जागाच नाही, पुन्हा हे नवीन शेड त्याला कुठलेही टॅक्स नगरपालिकेचा कोणताही टॅक्स नाही, तरी पण 8,000 9,000 रुपये हा हे घेत असतो. आमची एकच विनंती आहे ह्या सर्वांच्या वतीनं की तुम्ही जे काय गरीब कुटुंब काय गरीब कुटुंब आहे तुम्हाला खर्च आहे झाडं तोडायचा आणायचा वाहतुकीचा आम्हाला मान्य आहे, परंतु त्यातून ही जी काही अति गरीब आहे झोपडपट्टी कुटुंब आहेत त्यांना तुम्ही सूट दिली पाहिजे ना. द न्यूज लाईन, अचूक वेधक.